बघा गावाकडच्या माणसांचं काय हाल असतं. गावाकडं असा चुलीवर स्वयंपाक वगैरे करावा लागतो. मी पण चुलीवर पूर्ण स्वयंपाक केला आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तर न स्किप करता. मी हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखा मुंडे या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हे व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण बघायलाच भेटतील. त्याआधी म्हणजे मी अगोदर स्वयंपाक वगैरे केला आहे, नंतर चेंज वगैरे केलं आहे, नंतर आवरलेलं आहे. तर स्वयंपाक वगैरे मी अगोदरच केला होता आणि नंतर मग मी साडी वगैरे घालून व्हिडिओ केलेत. आणि म्हणजे काल मी अर्धाच व्हिडिओ टाकला होता की अर्ध्यापर्यंत, म्हणजे तो आणखी पोस्ट नाही केलेला. म्हणजे पोस्ट केल्यावर बघा तुम्ही तो व्हिडिओ मी अर्ध्यापर्यंतच केलेला आहे, डेकोरेशन वगैरे नाही. तर हे तुम्हाला पूर्ण लुक बघायला भेटेल. तर असं मी सगळं गौऱ्या गणपती सजवलेले आहेत. तर पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवेल. म्हणजे माझ्या लग्नातलं कोणतं आहे, लग्नाच्या नंतर कोणतं दिलेलं आहे, हे उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. असे 2-3 ब्लॉग होतील गौरायाचे. तर आज एवढ्यापर्यंतच दाखवते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर रात्री मी थोडंफार आवरलं होतं आणि बाकी काही राहिलेलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये ते आवरलेलंच थोडंसं दाखवलं होतं. तर इथे मी पूर्णपणे साड्या वगैरे काल रात्री साड्या वगैरे अर्ध्याच घातलेल्या होत्या, मुखवटे वगैरे काहीच नव्हतं कालच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ पूर्ण आहे. म्हणजे इथं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर असंपैकी डेकोरेशन केलेलं आहे मी. आणि इथे पण म्हणजे पूर्ण झालेलं नाही आहे. तर मी परत म्हणजे आवरते सकाळी म्हणजे नाही का. तर कसं आहे, खूप खूप डेकोरेशनचं सामान आहे. पण एकटी होती, एकटीला एवढं काही लोड झेपला नाही. म्हणजे जेवढं होईल एवढं मी शक्यतो सामान कमीच मांडलेलं आहे, जास्त मांडलेलं नाही आहे. कारण की 1-1.5 वर्ष आम्ही दोघी करतो, जाऊबाई आणि मी. तर ह्या वर्षी त्या नव्हत्या, तर एकटीला मला खूप लोड पडला होता. त्याच्यामुळं मला जसं जमेल असं मी केलेलं आहे. तर नाही का. तर आता इथे मी थोडंफार जे राहिलं होतं ते करून घेते. आणि परत सकाळी चहा म्हणजे गौरायांना फ्रेश वगैरे झाली आणि अगोदर गौरायांना चहा वगैरे ठेवला. नंतर म्हणजे आधी आमच्यात आता गौराई असले की पहिला अगोदर गौरायांना प्रत्येक गोष्ट ठेवायची आणि मगच. तर गौरायांना चहा वगैरे झाला की इथे मी चुलीवर म्हणजे चुलीवरच स्वयंपाक केला आहे. आणि गावाकडचं कसं थोडंफार राडा वगैरे असतोच. गॅस पण आहे, पण गावाकडं लाईटीचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळं काय गॅसवर म्हणजे घरात अंधार आहे, त्यामुळं नाही दिसून येते, म्हणून चुलीवर स्वयंपाक करते. आणि म्हटलं ठीक आहे, दाखवावं आपण चुलीवर पण स्वयंपाक करते म्हणून. असं काही नाही आहे, काहीतरी ब्लॉग बनवायचंच आहे आपला. मग काय डेली आपलं घरातलं म्हणजे गावाकडं आल्यावर कसं असतं काय. तर भात वगैरे शिजू घातल्यानंतर लगेच मी ते कपडे वगैरे म्हणजे नंदाची मुलं वगैरे होती. म्हणजे आम्ही 5-6 जण होतो, दुसरं कोण नव्हतं. सासूबाई, मी, नंदाची मुलं 2, माझा अथर्व, मी, असे आम्ही 5-6 जणच होतो. तर सारे कपडे वगैरे, तर भात शिजत घातला आणि इथे कपडे वगैरे धुवून घ्यायचे. म्हणजे आम्हाला पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे डोक्यावर पाणी आणावं लागतं गावात आम्हाला. आणखी पाईपलाईन वगैरे नाही आहे केलेलं, म्हणजे पाईप केलेला आहे पण सध्या पाणी नाही आलेलं तिथं आणखी. तर इथे मी कपडे धुवून घेते पटपट, असं नाही का. म्हणजे खूप काम असतं गौरायचं, त्यामुळे जेवढं पटपट होईल तेवढं करावं लागतं. तर इथे बऱ्यापैकी कपडे धुवून झाली होती आणि इथं सुकायला पण घालत होते. म्हणजे असं नाही का, आत थोडीशी जागा आहे आम्हाला, जास्त नाही. तर तिथे कपडे वगैरे झाले की मग हे पापड आहेत, म्हणजे पापड कुरवाड्या वगैरे देवासाठी तळून घेते. हे गावाकडचे पापड आहेत नाही का, म्हणजे वेगळे असतात गावाकडं आमच्या, आणि त्या सासूबाई करतात त्याच्यामुळं. तर इकडं सगळं गावाकडचं वेगळंच असतं, आम्ही पुण्याला राहतो त्याच्यामुळं एवढं काही नाही. तर इथे पापड वगैरे तळून घेतलं आणि कुरवड्या पण तळून घेते. असं म्हणजे सगळं चुलीवर, सगळं ऑल मी चुलीवरच केलं होतं. असं नाही आहे की व्हिडिओसाठी चुलीवर केलं होतं, कारण की घरात अंधारच खूप होता. म्हणजे घरात आहे गॅस वगैरे आहे, तर अंधार असल्यामुळं नको म्हटलं, त्यासाठी चुलीवरच करते मी. तर मला खूप दिवसानं मी म्हणजे 1 वर्षाने चुलीवरच स्वयंपाक केला असेल, त्यामुळं खूप त्रास होत होता चुलीवर स्वयंपाक करायचा. म्हणजे धूर वगैरे लागत होता. तर इथे भजी वगैरे करून घेतली होती. त्या साईडला थोडंसं तिथं भांड्याचंच आहे ना आमचं, जवळपार भांडे घासायचं पण तिथंच आहे जवळ, त्याच्यामुळं सगळं थोडंफार दिसून येतं आहे. आणि असू द्या म्हटलं, आता गाव आहे म्हणजे मला काय वाटत नाही. म्हणजे जे गावाकडं आहे त्यांना मग कळतच असेल की बाबा गावाकडं कसं असतं किंवा काय.
तर थोडंफार आजूबाजूचं दिसतंय त्याच्याकडे लक्ष नका देऊ. जो की मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. मी कसं गावाकडं म्हणजे कसं गावाकडं राहतो किंवा कसं करतो काय करतो. खूप गावाकडं राहणं पण सोपं नसतं आणि आम्हाला म्हणजे असं हे काय नाही डायरेक्ट 1 वर्षाने यायचं, चुलीवर स्वयंपाक वगैरे करायचा. खूप मेहनत लागते. मेहनत म्हणजे असतंच म्हणजे नाही का. तर इथं काही ना काही चालूच होतं बोलणं. इकडे सासूबाई पुरण वाटत होत्या, मी भजी वगैरे तळत होते आणि हे सर्व सकाळचं गौरायाचा स्वयंपाक असतो. म्हणजे गौरायाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आल्या त्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो आणि ते पुरणाचा स्वयंपाक झाल्याशिवाय जेवण करायचं नसतं. म्हणजे कुणीच नसतंय आमच्यात, म्हणजे कुणी खातच नाही गौरायचं. तर इथे मी आमटीचं सामान वगैरे, तर मी ते कोथिंबीर चिरत होती. तर सासूबाई म्हणल्या कोथिंबीर कापताना बी कर व्हिडिओ. मग ते कोथिंबीर कापताना केलं होतं. कढई खूप कापली होती. तर खोबऱ्याचं कूट वगैरे होतं, कढीपत्ता वगैरे टाकली. जास्त काय मसाला नाही, जे काळ वाटण आहे ते पलीकडं त्याच्यात सगळं होतं. त्याच्यात धने कांदा वगैरे सगळं टाकलेलं होतं ऑलरेडी. आणि हे जी डाळ शिजवलेलं आहे हे पाणी आहे, डाळ शिजवलेलं पाणी आहे. म्हणजे त्याला आमच्या इकडं येळवणी म्हणतात, तर तुमच्या इकडं काय म्हणतात माहिती नाही. तर ते टाकलं होतं, ते टाकून घेतलं होतं. अशापैकी झटपट अशी गावरान पद्धतीची आमटी तयार झालेली आहे आणि थोडीफार कोथिंबीर टाकून घेतली. शक्यतो गावाकडून कधी असते कधी नसते म्हणजे नाही का. तर आमच्या शेतातून मी काही माळव तर होतं शेतात, कांदे म्हणजे काय वांगे वगैरे होते. मी काही गेली नव्हती. जवळचं शेतात नाही आहे, लांबचं शेत होतं ते. त्याच्यात मी जिथं म्हणजे भाजीपाला होता तिथं गेले नाही. तरी ते आम्हाला काही खायचं नव्हतं म्हणून पोहे करून घेतले होते थोडेसे. त्यात थोडीशी मिरची वगैरे टाकून घेतली, कांदा वगैरे कट करून घेतला. दुसरं तर काहीच टाकलेलं नव्हतं, कारण की खूप आवरायचं होतं आणि पोरं पण होते आणि त्यांना पण खायला नाही द्यायचं. जोपर्यंत पुरणाचा नैवेद्य जो आहे तो लक्ष्मीला दावल्याशिवाय नाही खाता येत, म्हणजे खातच नाहीत. तर इथे मी असं झटपट असे पोहे बनवून घेतलेले आहेत. आणि इथं बघा पितळाचं स्टार्ट आहे. आजकाल ट्रेंड चालला आहे, म्हणजे पितळाच्या भांड्यांनी वगैरे काय काय बनवतात लोक. तर आमच्या घरी पण पितळाचे भांडे भरपूर आहेत, पण ते काय यूज करत नाहीत आम्ही, कारण की ठेवून दिलेले आहेत. आणि ते ताट गौरायासाठी काढलेलं होतं सासूबाईंनी, तर त्यासाठी वापरण्यात आलेलं. तर इथं छान असे पोहे बनवून घेतले मी खाण्यासाठी, कारण की सगळ्यांनीच खाल्ले म्हणजे आम्ही सर्वांनी. मग नंतर कसं नाश्ता वगैरे काही केला नव्हतं, सकाळी चहा वगैरे झालं होतं आणि नंतर मग भूक लागली पोरांना त्यांना पण, मग त्यासाठी घेतलं करून. आणि ते बसली मी पोहे खाऊन पुरणपोळ्या करायला. तर पुरणपोळ्या गौरायासाठी खाण्यासाठी. आणि हे सासूबाईंनी पुरण वगैरे मला म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण त्यांनी तयारी करून दिली होती. मी फक्त चुली पुढचं सगळं करत होते. त्यावरचं पीठ वगैरे त्यांनी भजेचं वगैरे मळून दिलेलं होतं. जवळपास तेच आणून देत होत्या. परत लगेच इकडं तिकडं राडा पडला की लगेच भांडे वगैरे त्या घासत होत्या. चुलीसमोरच तिथं आमची भांड्याची जागा आहे. ही चूल आमची पाणी तापवायची आहे. शक्यतो आम्ही चुलीवर स्वयंपाक नाहीत करत आहे, गॅसवरच करत असतो. आम्हाला सरपणाचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्ही गॅसच उडवतो. पण अंधार असल्यामुळं मला चुलीवर करावं लागलं. आणि चुलीवर कसं आहे पटकन होतं आणि टेस्टचं पण वेगळंच लागतं. चुलीवर कसं पण करा टेस्ट वेगळीच लागते. आणि मेन म्हणजे अंधार होतं त्यासाठी मी बाहेर केलं होतं. तर इथे छान अशा सुंदर अशा गोल 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 पोळ्या करून घेतलेल्या आहेत आम्ही. तर त्या तुम्ही बघाच. आणि इथे मी गौरायासाठी छान आधी 2-4 छोट्या छोट्या करून घेतल्या, परत मोठ्या मोठ्या केल्या.
तर ह्या मुडपलेल्या पोळ्या ज्या आहेत त्या आम्ही गौरायासाठी बनवल्या होत्या आणि त्या छोट्या छोट्या बनवल्या, त्या बाकीच्या मोठ्या ज्या आहेत त्या आम्हाला खाण्यासाठी बनवल्या होत्या. तर इथे मी घेतलेलं आहे गौरायांची ताटं आणि जी ही ताटं जी आहेत ती गौरायासोबतच दिलेली आहेत माझ्या घरीहून, म्हणजे माझ्या माहेरावरनं. आणि ती ताटं आम्ही दुसऱ्या वैयक्तिक इतर जेवणाला यूज करत नाही आहेत, फक्त गौरायासाठीच यूज करतो. 2 ते छोटे तांबे, 2 ग्लास, 2 वाट्या आणि 2 ताटं, असे 2 प्रत्येक वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या फक्त गौरायासाठीच यूज आहेत, बाकी इतर ह्याच्यासाठी नाही. तर इथे एक पदार्थ मी जवळ घेतला होता आणि ताट म्हणजे ताट भरत होते गौरायांसाठी. आणि मेन म्हणजे व्हिडिओ थोडासा लेट, म्हणजे मी आता हे गावाकडं थोडा नेट इश्यू असल्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट येते. मग गौरायाचे 1-2 व्हिडिओ आहेत ते लेटच येणार आहेत. त्यासाठी नाही का बघत राहावा की बाबा गावाकडचं पण थोडंफार नाही का. आणि गावाकडं सगळे स्टापटिक म्हणजे सगळं राहणीमान वगैरे वेगळं असतं. आणि गळ्यात माझ्या सासूबाईंनी ते बोरमाळ वगैरे असते, ते गावाकडे गेले की त्या घालायला वगैरे देत असतात मला, तर मी घातली होती नाही का. तर इथे बघा गुळवणी, आणि गुळवणी काळच ठेवले गुळाचं, कारण की दूध टाकलं का की मग खराब होतं आणि मग ते वेगळंच दिसतं. आणि एक दिवसभर ताट, दुसऱ्या दिवशीपर्यंत ताट ठेवावं लागतं, ते 2 दिवसच समजा. तर त्यासाठी गुळवणी टाकलेलं नाही आहे, म्हणजे खराब पण नको दिसायला, त्यासाठी फक्त थोडंसं मांडलेलं आहे त्यात पाणी ग्लासामध्ये. तरी त्या अथर्व पण मधी करत होता. आणि तर बघा तर इथं मला भात वाटीने ठेवायचा होता, तर छोटीशी वाटी नव्हती, तर एक छोटा स्टीलचा कप होता, तर त्याच कपाने मी नाही का भात ठेवलेला आहे. जसं की आपण माझ्याकडे इकडे वाट्या भरपूर असतात, पण तिकडे पण असेल पण टायमाला सापडत नाही, तर मी इथे छोट्याशा कपाने चहा प्यायचा त्याने भात ठेवला होता. तर छान वाटतंय असं, पण काय वेगळं वाटत नव्हतं, मग मी काहीतरी वेगळं केलं नाही का. वाटी नाही तर ठीक आहे कप. तर इथे असे ताटं, दोन्ही गौरायाचे 2 ताटं तयार झालेले आहेत. म्हणजे गौराया किती असल्या तरी 2च ताटं ठेवावं लागतात, असं काही नाही की जास्त. तर मी गौरायांना ताटं घेऊन चालले होते आणि तिथं ताटं ठेवले गौरायांसमोर. आणि थोडंसं काहीतरी ताटांना डेकोरेशन म्हणून माझ्याकडं एक माळ होती, म्हणजे नाही का ती ह्याची, तर त्यांनीच मी थोडंसं डेकोरेशन केलं. कसं वाटतंय, काय वाटतंय, हे जे व्हिडिओ पूर्ण बघतील ते सांगतील की बाबा छान वाटलं किंवा नाही. आणि काही जण नाहीत बघत पूर्ण, तर त्यांचा जे अर्धे बघतात त्यांना बी धन्यवाद, आणि जे पूर्ण बघतात त्यांना तर खूप धन्यवाद. आणि खूप छान सपोर्ट आहे. आवडतात व्हिडिओ माझ्या लोकांना, की माझ्या यूट्यूब फॅमिलींना माझे व्हिडिओ आवडतात असं काही नाही आहे. तर हा व्हिडिओ जरा स्वयंपाक वगैरे करताना आहे, त्यासाठी थोडंसं समजून घ्या, कारण की गावाकडं आहे आणि काही ठिकाणी सगळं परफेक्टच नसतं, थोडंफार इकडं तिकडं राडा वगैरे असतोच नाही का. तर ही आहे रांगोळी, म्हणजे ही रांगोळी आहे मी आज काढली, म्हणजे एक दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायची होती. मी रात्री काढली होती, म्हणजे दिवस मावळता, तर दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायची होती. ना असं माझं हे डेकोरेशन आहे. आणि हे पूर्ण एकटीनं केलेलं आहे, कोणाची सुद्धा ह्याची एक रुपयाची सुद्धा मदत नव्हती ह्याच्यात, कारण की कोण करणारं नव्हतंच, मी एकटीनेच केले. आणि खूप वेळ लागला मला. साड्या घालता येत नव्हत्या गौरायांना, पण तशाच प्रयत्न करून एक नाही दोनदा 3दा असं खूप वेळ ट्राय केलं, तेव्हा मला कशा तरी साड्या घालता आल्या गौरायांना. ही माझ्या लग्नातली फोटो फ्रेम आहे गौरायाची. हे बाकीचं जे सामान आहे ते सगळं माझ्या लग्नातलंच आहे. शोचं नवीन मी काय घेतलं नाही, फक्त काचेच्या माळा वगैरे मी बनवलेले आहेत. काही माझ्या आईने गौरायासोबत दिलेला आहे. ही पण फोटो फ्रेम माझ्या लग्नातलीच आहे. काही म्हणजे असं माझ्या लग्नात म्हणजे भरपूर सामान होतं, ते काही काढलं नव्हतं. हे पण हे तुम्हाला दाखवलंच आहे बघा, ते गिफ्ट मी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये आहे बघा, मला गिफ्ट केलेलं, म्हणजे मी नाही का त्याच्यावर नाव वगैरे आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवले. हा झुला जे आहे तो मायक्रोनचा मी स्वतः बनवलेला आहे. ती डॉल जी आहे ती. तर हा व्हिडिओ मी अशा प्रकारे इथंच स्टॉप करणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.